दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी नामे राकेश एकनाथ ससाणे वय 31 वर्ष हे रात्रीच्या सुमारास आरोपी सचिन केशव पाटील यांनी धारदार हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात व खांद्यावर मारून दुखापत करून धमकी देऊन पळून गेला। त्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपी नामे सचिन केशव पाटील वय 29 वर्ष हा सातपूर परिसरातील बंधुरे मळ्यात लपून बसला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल महाले सातपूर बंधुरे मळ्याच्या परिसरात सापळा रचून बंधुरे मळ्यातील संपूर्ण द्राक्ष बागेची पायपीट केली असता तलावाच्या बाजूने सचिन केशव पाटील हा पायी चालत त्याचे मोटारसायकलकडे येत असल्याचं दिसून आल्याने पोलीस पथकाने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले। गुन्ह्यांचा अभिलेख तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार अनिल सुभाष चिंतामणी वय 29 वर्ष अशांनी नाशिक शहरात 4 चेन स्नॅचिंगचे व 1 मोटारसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण 5 गुन्हे केलेले असून त्यांच्याकडून 56.55 ग्रॅम सोने व 1 मोटारसायकल जप्त करण्यात आलेली होती। त्यांच्याकडून एकूण 4,81,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कारवाई ही संदीप कर्णिक सो पोलीस उपायुक्त नाशिक शहर, किरण कुमार चौहान सो पोलीस आयुक्त परिमंडळ 1, नितीन जाधव सो सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे, पोलीस निरीक्षक गुन्हे जगवेंद्र सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, पोलीस नाईक भागवत थविल यांनी केलेली असून गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।